नमस्कार मित्रा, आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. मला सांभाळलं तसं मुलाला सांभाळा. किरण पावसकर यांच्या वक्तव्याचा अंबाजोगाईत तीव्र निषेध. शिवसैनिकांनी पुतळ्याला जोडे मारून केले दहन. जळगावात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने अनोख्या पद्धतीने आनंद साजरा. कार्यकर्त्यांच्या वतीने 6 खासदारांच्या प्रतिमानावर दुग्धाभिषेक. एकनाथ शिंदेंनी सभागृहात येऊन उत्तर द्यावं. ते कायम उत्तर देण्यासाठी घाबरतात. आदित्य ठाकरेंची शिंदेंचा फेकनाथ मिंदे असा उल्लेख करत जोरदार टीका. पुण्याच्या आंबेगावात वादळी पावसादरम्यान झाडावर कोसळली वीज. विजेमुळे झाडाला आग. सुदैवाने घटनेत कोणतीही हानी नाही. बीडमधील विलास घुले खून प्रकरणात दडपणाशिवाय तपास करावा. मंत्री पंकजा मुंडे यांच्या पोलीस अधीक्षकांना सूचना. पंकजा मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं केलं स्पष्ट. पालघरमध्ये अवैध मद्य तस्करीवर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. उशाच्या गोणांआड विदेशी मद्याची तस्करी उघड. दमण बनावटीचे मद्य 18 लाखांचा मुद्देमाल जप्त. पुण्यात CEIR पोर्टलच्या मदतीने हरवलेले मोबाईल काढले शोधून. पोलिसांनी 5,50,000 रुपयांचे मोबाईल मूळ मालकांना केले परत. मोबाईल हरवल्यास CEIR पोर्टलवर नोंदणी करण्याचं आवाहन. धाराशिवमध्ये शिवसेनेची संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त. युवा सेना आणि महिला सेना संघटनाही बरखास्ताचे आदेश जारी. नवीन नियुक्तांकडे धाराशिव जिल्ह्याचं लक्ष. बीडच्या केजमध्ये घुले प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी नातेवाईक ग्रामस्थ आक्रमक. महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू. आंदोलनादरम्यान रुग्णवाहिकेची अज्ञातांकडून तोडफोड. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.